हाय फ्रेंड्स, पहिलं तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद कायम द्विगुणित होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी म्हणजे खूप माझ्या आवडतीचा दिवस. उपवास तर असतोच. मी लहान होतो छोटा तेव्हा तर मला काही कळत पण नव्हतं. तेव्हापासून आई उपवास धरायला लावायची, म्हणायची आज उपवास धरायचा देवाचा, वेगळं वगैरे काही खायचं नाही. फक्त खाल्लं तर खिचडी किंवा केळी किंवा मग बेसन. आणि संध्याकाळी पण उपवास सोडायचा नाही, खिचडीच सोडायचा. तो तेव्हापासून जी आवड लागली उपवासाची आणि देवपूजेची सवय तर लहानपणीच लागलेली आहे. त्यामुळं खूप छान वाटलं. तशी तर रोज मी 7:30-8 वाजता देवपूजा करतो. आज मी चक्क 6 वाजता देवपूजा केली. इतकं फ्रेश वाटलं. सकाळी मी 5:30ला थंड पाण्याने आंघोळ केली. इतकं छान वाटलं. जाणवलंच नाही की बाहेर थंडी असेल की काय. डायरेक्ट थंड पाणी. तसं मी रोज कोमट पाण्यानेच करतो, पण आज जास्तच थंड घेतलं. मग नंतर सर्व देव स्वच्छ धुतले, त्यांना आंघोळ घातली, त्यांचे कापड चेंज केले खालचे ठेवायचे. आणि मग त्यानंतर देवाची आरती वगैरे केली विठ्ठलाची. इतकं छान एक्सपिरियन्स होता ना आजचा. म्हणजे जो रोज एक्सपिरियन्स असतो त्याच्यापेक्षा एकदम भारी. आणि इतकी सुंदर सकाळ झाली, इतकं फ्रेश वाटलं. मग नंतर देवांना खिचडी, बटाट्याचा किस आणि बटाट्याचे वेफर्स केले, त्यांचा नैवेद्य देवाला ठेवला. आणि छान सुंदर सकाळी फ्रेश होऊन आज लवकरच घराच्या बाहेर पडलो. ह्या देवपूजेमुळे मला तर रोज फ्रेश वाटतं, पण आजचा दिवस इतका भारी गेला ना बाहेर. खूप छान वाटलं मला. एकदम रम्यमय वातावरण होतं. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. सो बाय बाय फ्रेंड्स.